रात्रीचे 11 वाजता 35 वर्षीय पोलीस महिला अधिकारी आणि तिचा 38 वर्षाचा पती, जो की हवालदार म्हणून कार्यरत होता तिच्याच टीममध्ये, हे दोघं MH13 हायवेवरती चेकपोस्ट लावून थांबलेले होते. त्याचं कारण होतं की त्यांना वरून इन्फॉर्मेशन मिळालेली होती की ट्रकमध्ये काहीतरी इल्लीगल माल येतोय, त्यांनाच थांबवण्यासाठी हे तिथं उभं राहिलेले होते. रात्रीच्या 11 वाजता एक ट्रक त्या ठिकाणी येऊन थांबते. अचानक येऊन थांबलेल्या ट्रकमध्ये चेकिंग करण्यासाठी पोलीस महिला अधिकारी वर चढते. अर्धा तास झाला तरी ती खाली येईना. त्याच्यासाठी तिचा पतीही त्या ठिकाणी जाऊन बघतो. त्यावेळेला त्याच्या डोळ्यापुढे हे दृश्य होतं. ही पोलीस महिला अधिकारी त्या ट्रकच्या ड्रायव्हरसोबत शरीरसंबंध करत होती. आता त्या ठिकाणी नेमकं काय झालं आणि ती त्याच्यासोबत अचानक का शरीरसंबंध करू लागली, त्याच्यानंतर जी घटना घडली, खूप भयानक अशी घटना होती मित्रांनो. पूर्ण स्टोरी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या पूर्ण घटनेची सुरुवात होते 2010 पासून. 2010 मध्ये अनिता नावाच्या पोरीने 12वी क्लिअर केलेली होती. तिचं स्वप्न होतं की पोलीस महिला अधिकारी व्हायचं. तिच्यासाठी तिने एक अकॅडमी पण जॉईन केलेली होती. स्वप्न मोठी होती, इच्छा होती मनामध्ये, हुशार होती. त्यामुळे तिचं तर कन्फर्म होतं भरती व्हायचं. त्याच्या वडिलांनी तिला अकॅडमी लावून दिली. आता हे तर कन्फर्मच झालं होतं की ती पोलीस अधिकारी होणारच. त्या पूर्ण अकॅडमीमध्ये ही एकटीच पोरगी होती अशी, जी की आउट ऑफ मार्क पाडायची. गोळाफेक असू द्या किंवा रनिंगमध्ये असू द्या. शेतकऱ्याची पोरगी होती, पहिल्यापासून अंगामध्ये ताकद, त्यामुळे पूर्ण आउट ऑफ मार्क पडायची. ज्या वेळेला त्या अकॅडमीमधली 300-400 पोरं होती, ती सगळी बॅच हिच्यावरतीच लक्ष ठेवून असायची. कारण त्यांना माहिती होतं की ही कन्फर्म होईल. या अकॅडमीमधली जेवढी पण पोरं होती ती तिला प्रपोज करायला बघायची. तिच्यासोबत संबंधामध्ये यायचा प्रयत्न करायची, पण ही कोणालाही भाव देत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे लक्ष एकच होतं, पोलीस भरती होणे. याच अकॅडमीमध्ये सुनील नावाचा एक पोरगा, त्याचा शेवटचा चान्स होता पोलीस भरतीचा. त्याचं वय तिच्यापेक्षा 2 वर्षाने जास्त होतं. हा सुनील पण ट्राय करत होता. सुनीलने प्रयत्न केला की हिच्यासोबत काही पण करून दोस्ती होईल, पण तो फेल झाला त्याच्यामध्ये. ही जी अनिता आहे, हिने कोणालाही भाव दिलेला नव्हता. सुनीलला तर पूर्णपणे इग्नोर करून टाकलं होतं. या सुनीलच्या मनाला लागलं. सुनील म्हणला की हिच्यासोबत काही पण करून मी प्रेम करणारच, लग्न पण हिच्यासोबतच करणार, भले मला कितीही मेहनत करायला लागू दे. त्याने मनात विचार केला, मी जर या अकॅडमीमध्ये टॉप केलं तर नक्कीच ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करेल. 3 ते 4 महिने यांनी भरपूर मेहनत केली. आता ज्या वेळेला त्याला 17-18 मार्क पडायची गोळाफेकमध्ये, रनिंगमध्ये, आता त्याला आउट ऑफ मार्क पडायला लागली होती. त्याचं कारणही होतं, त्या अकॅडमीची पोरं 4 तास मेहनत करत असली तर हा 5 तास मेहनत करायचा. याने एक्स्ट्रा मेहनत केली होती, त्याचं त्याला फळ मिळालं. आता ही जी अनिता आहे याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आली. बघता बघता या दोघांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघांनी विचार केला की आपण लग्न तर करू, त्याच्यासाठी आपल्याला नोकरी लागावं लागेल. हा सुनील म्हणाला की मी तर या वेळेला 100% लागेल, तू तर लागतेच, प्रयत्न तसेच करू आपण. भरतीची वेळ जवळ आलेली होती, त्यामुळे या दोघांनी भरपूर मेहनत केली. भरती दिली दोघांनीही. आता रिझल्टचा दिवस आलेला होता. ही जी अनिता आहे हिचा तर क्लिअर झाला पेपर. ही आता इन्स्पेक्टर बनणार होती. आणि हा जो सुनील आहे याचा पण पेपर क्लिअर झाला, पण हा हवालदार बनणार होता. आता या अनिताला काही अडचण नव्हती. नसण्यापेक्षा हा हवालदार तरी झाला असं म्हणून तिने चालवून घेतलं. आता दोघांनी ट्रेनिंग घेतली वर्षभर. 1 वर्षानंतर दोघांचं पुन्हा एकाच ठिकाणी ड्युटी लागली. दोघं एकाच ठिकाणी एकाच पोलीस स्टेशनमध्ये कामाला असल्यामुळे दोघांमध्ये एवढं प्रेम वाढलं होतं की आता संबंध पण बनायला लागले होते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले दोघं, एकाच रूममध्ये राहायचे. असं करत दोघांचं प्रेम वाढत गेलं. यांच्या घरच्यांना समजलं. घरचे म्हणले, दोघांनी तोंड करण्यापेक्षा लग्न करून टाका, आमच्या डोक्यावरचा ताण तर निघून जाईल. ज्या वेळेला घरचे असं म्हणतात त्यावेळेला हे दोघं लग्न करून टाकतात. दोघांचा संसार चांगला चालू होता. असं करत करत आता या दोघांच्या संसाराला 7 ते 8 वर्ष झाली होती. 2022 मध्ये हा सुनील अनिताला म्हणतो की आता आपल्याला एवढं वर्ष झालं एन्जॉय केलं, आपण आता बाळाचा विचार करायला पाहिजे. ही जी सुनीता होती म्हणली की मला नाही जमत, ड्युटी वगैरे आहे, तू काय हवालदार, मी इन्स्पेक्टर आहे, मला लय काम असतं. ज्या वेळेला अशी म्हटली त्यावेळेला त्याच्या काळजाला लागलं. आता या दोघांमध्ये झटपट चालू झाली. दोघांमध्ये खटके उडायला लागले. या दोघांचं भांडण एवढं विकोपाला गेलं होतं, त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्ही सेपरेट व्हा, डिवोर्स घ्या. पण तरीही ही अनिता जी होती तयार होईना. म्हणायची की याच्यासोबत लग्न केलं ती चूक झाली माझी, पण आता याच्यासोबत डिवोर्स जर घेतला तर पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये माझी बदनामी होईल. त्यामुळे ती डिवोर्स द्यायला पण तयार नव्हती. आता या दोघांमध्ये फक्त ड्युटीवरती गेल्यावरतीच बोलणं व्हायचं, घरी असल्यावर तर बोलणं होतच नव्हतं. त्यामुळे या सुनील आणि अनितामध्ये संबंध तर बनतच नव्हते, शरीर संबंध बनत नव्हते. या अनिताच्या शरीराची भूक वाढतच गेली.
या दोघांमधलं भांडण तर काय मिटायचं नावच घेत नव्हतं. 2024 हे वर्ष उजाडलं. 2024च्या मार्च महिन्यामध्येच या दोघांना एका ठिकाणी ड्युटीवरती लावलं होतं, सोलापूर पुणे हायवेवरती. त्या हायवेवरती एक ट्रक येऊन थांबते. त्या ट्रकचा ड्रायव्हर राहुल होता. राहुल खाली उतरला. ज्या वेळेला तो अनिताला बघतो त्यावेळेला त्या दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट होतं आणि त्यांना पहिली पूर्ण गोष्ट आठवायला लागते. आता हा जो राहुल आहे हा अनितासोबत 11वी-12वीमध्ये संबंधामध्ये होता. संबंधामध्ये म्हणण्यापेक्षा असं म्हणू शकतो की दोघं एकाच ठिकाणी राहत होते, संबंध बनवत होते, दोघांचं प्रेम होतं, लग्न करायचा विचार होता. पण त्या राहुलची परिस्थिती अशी होती की त्याला काहीतरी करून ट्रकवरती जावं लागलं त्याच्या घरच्या परिस्थितीमुळे. त्यामुळे या दोघांचा कॉन्टॅक्ट तुटला होता. त्याच्याच नंतर या अनिताने परिस्थिती बघून पोलीस अकॅडमी जॉईन केली होती. तिच्या मनामध्ये जिद्द होती की पोलीस व्हायचं. तिथून पुढे घटना घडत गेलेली, जी की मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितली. या दोघांनी एकमेकाला बघितलं त्यावेळेला यांना पूर्ण घटना आठवली. पहिली कशी या दोघांमध्ये प्रेम होतं, किती प्रेम होतं, त्यांचं वचनं, त्यांचं संबंध बनवलेल्या गोष्टी ह्या आठवायला लागल्या. दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. पण तो राहुल त्या ठिकाणी लय वेळ थांबला नाही. दोघांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केले. आता ही जी अनिता होती तिचं तिच्या पतीवरचं लक्ष कमी झालेलं होतं. आता ती कायम या राहुलच्या कॉन्टॅक्टमध्ये असायची. तासनतास मोबाईलवरती गप्पा मारायचे. असं करत करत 19 मार्च 2025चा तो दिवस होता. सकाळी 10 वाजता ही अनिता जी आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसली होती. त्यावेळेला तिच्या लँडलाईनवरती एक फोन येतो आणि तिला कळवण्यात येतं की एका माणसाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, हायवेच्या कडेला पडलेला आहे, त्याच्या अंगावरनं ट्रक गेली वाटतंय आणि त्याच्या अंगावरती पोलिसाची वर्दी आहे, तुम्ही लवकर या. आता ही अनिता पूर्ण टीमला घेऊन त्या घटनास्थळी जाऊन बघते. त्यावेळेला तिचा पती होता. मोठमोठ्याने रडायला चालू करते. त्या ठिकाणी पूर्ण टीमनं पाहणी केली तर ट्रक अंगावरनं गेली आणि त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला होता. भरपूर टाईम झालेला होता. त्यांना ताब्यात घेतलं, पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. अननोन व्यक्तीविरोधात केस दर्ज केली. आता ही केस त्यावेळेला खूप व्हायरल झाली होती. आता पोलिसांवरती दबाव होता की याचा छडा लावावाच लागेल. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी एक टीम नेमणूक केली आणि या केसचा छडा लावायचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या पोलिसांना असं काही समजलं, त्याच्यामुळे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली. अनिताच्या नवऱ्याचा खून दुसरा कोणी केलेला नव्हता, या अनितानेच केला होता. त्यावेळेला पोलिसांनी अनिताला ताब्यात घेतलं. आता तिच्यापुढे काही पर्याय नव्हता. तिला माहिती होतं आपण जर काय खोटं बोललो तर पोलीस कसं शिक्षा देत आहेत. त्यामुळे तिने पूर्ण गोष्ट सांगायला चालू केली. तर विषय असा झाला होता की 18 मार्च 2025च्या रात्री ही महिला अधिकारी आणि तिचा पती MH13 हायवेवरती चेकपोस्ट करून थांबलेले होते. त्यावेळेला हा राहुल तिथं आलेला होता. या दोघांमध्ये पहिल्यापासून ओळख होती, प्रेम होतं, संबंध बनत होते. पण त्या रात्री ही महिला अधिकारी त्या ट्रकमध्ये चढली. राहुलला बघून तिला राहवलं नाही. तिने राहुलला मिठी मारली. कारण अनिताने भरपूर दिवस झाले तिच्या नवऱ्यासोबत संबंध बनवले नव्हते. तिच्या शरीराची आग उफाळून आली. त्यावेळेला तिने त्या राहुलला मिठी मारल्यानंतर राहुलने पण तिच्यासोबत संबंध बनवायला चालू केले. अर्धा तास झाला खाली उतरली नाही. त्याच्यामुळे तिचा पती ट्रकमध्ये चालला. या दोघांना असं बघून त्याला राग आला. त्याने मारायला चालू केलं राहुलला. पण शेवटी त्याचं काय चाललं नाही. या दोघांनी मिळून त्याला भरपूर मारहाण केली. याच मारहाणीमध्ये तो सुनील बेशुद्ध झाला. पण याला असं सोडून चालणार नव्हतं. त्या अनिताने आणि राहुलने विचार केला की याला संपवूनच टाकू, काटा निघून जाईल. असं म्हणून ती अनिता म्हणली की टाक ट्रकच्या खाली घाल ट्रक. त्यावेळेला तसंच झालं. आता ही सकाळी कुणीतरी पोलीस स्टेशनमध्ये बातमी दिली आणि शेवटी पोलिसाची घटना असल्यामुळं पोलिसांना चांगल्या प्रकारे याची रिसर्च करावी लागली. तर अशा प्रकारे पूर्ण घटना घडलेली होती मित्रांनो. अशा घटना काही आपल्या आसपास घडत असतात. विचलित होण्याचं काही कारण नाही, पण यातून आपण बोध घेऊ शकतो की अशा घटनांपासून दूर राहण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. आता ही जी अनिता आहे हिला तर अटक केलीच केली, पण तिचा जो प्रियकर राहुल आहे त्याला पण अटक केली. हे दोघांना कोर्ट तर शिक्षा देईलच. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.